आदित्य कलेक्शन कन्हानचे श्री आदित्य जैन व श्री आदिविद्या हँडलूम प्रोजेक्ट प्रोड्युसर कंपनी कन्हान संचालिका निशा जैन यांना प्रजासत्ताक दिनी विशेष सन्मान दिल्ली येथे आयोजित परेडमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण आलं आहे। त्यांच्या नेतृत्वात हातमाग क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मितीकरिता हे निमंत्रण देण्यात आलंय। श्री आदित्यच्या कंपनीचा ब्रँड तंतू, ज्यांचा अर्थ कापसाचा सर्वात लहान कण आहे, या तत्वज्ञानावर आधारित आहे की ज्याप्रमाणे लहान तंतू एकत्र येऊन कापड तयार करतात, त्याचप्रमाणे छोटे प्रयत्न एकत्रितपणे मोठ्या यशात बदलू शकतात। या दृष्टिकोनातून श्री आदिविद्या हातमाग प्रकल्प संस्थेला ग्रामीण भागात आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाचे केंद्र बनवत आहे। आदित्य जैन आणि पारस जैन यांच्या नेतृत्वात हा प्रकल्प केवळ अल्पसंख्याक आणि ग्रामीण समुदायांनाच रोजगार देत नाही, तर भारतातील पारंपरिक हातमाग कलेचं पुनरुज्जीवन करण्याचं काम करत आहे। कंपनीने आतापर्यंत शेकडो विणकर व कारागिरांना त्यांच्या कलेची योग्य किंमत मिळवून देण्यासाठी मदत केलेली आहे। प्रजासत्ताक दिनी व्यतिरिक्त आदित्य जैन आणि पारस जैन यांना वस्त्र उद्योग मंत्री श्री गिरिराज सिंग यांच्या सोबत विशेष बैठक आणि सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले आहे। या बैठकीचा उद्देश हातमाग क्षेत्रातील त्यांची यशोगाथा शेअर करणे व त्यांचे मॉडेल राष्ट्रीय स्तरावर राबवण्याच्या मार्गावर चर्चा करणं हा आहे। आदित्य जैन यांचा दृष्टिकोन असा आहे की तंतूचा उद्देश परंपरा आणि आधुनिकता यांच्यात एक सेतू निर्माण करणे, आमच्या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे। तंतू ब्रँड एक प्रतीक, तंतू ब्रँड हे केवळ एक नाव नाही, तर एक विचारधारा आहे, ज्याप्रमाणे कापसाच्या सर्वात लहान कणाने मोठे कापड तयार केले जाते, तसेच कारागिरांचे छोटे प्रयत्न आणि योगदान मोठे बदल घडवून आणू शकतात। यामुळे मंत्र्यांसह कंपनी केवळ ग्रामीण भारतातच रोजगार उपलब्ध करून देत नाही, तर भारतीय हातमागांना जागतिक व्यासपीठावर ओळख देण्याचं काम करत आहे। प्रजासत्ताक दिनी गौरव हा आदित्य जैन आणि पारस जैन यांची ही कामगिरी केवळ नागपूर करतीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे। याची यशोगाथा हा संदेश देत आहे की योग्य दिशेने प्रयत्न केले तर पारंपरिक उद्योगांनाही आर्थिक विकासाचं माध्यम बनवता येईल। गजामाशा 24 न्यूज करिता ऋषभ बावणकर, कन्हान, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।